नमस्कार, मी विष्णू हजार्डे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे DJ मराठी. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलोय तो, ती आणि पाऊस. हो, तो, ती आणि पाऊस आदरणीय सरिता सावंत मॅडम यांची एक छानशी कथा आहे. रोमॅन्टिक पण आहे, खूप काही शिकवून जाणारी आहे, नंतर इमोशनल पण बनवेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तुम्हाला नक्की आवडेलच हा व्हिडिओ, वादच नाही याच्यात. त्यामुळे पटकन एकदा लाईक बटन केला ना, लाईक बटन प्रेस. ओके, चला सुरू करूयात. बाहेर धो पाऊस पडत होता. आज जरा जास्तच पाऊस पडत होता. आरोहीला कॉलेजला जायचं होतं. आज प्रॅक्टिकल परीक्षा असल्यामुळं जाणं गरजेचं होतं. त्यात भाऊ सकाळी लवकर ऑफिसमध्ये गेल्यामुळे तिला कॉलेजला सोडायला कोणीच नव्हतं. आरोही आवरून बस स्टॉपवर आली तर कळलं बस खूप उशिरा येत आहेत आणि रिक्षा पण लवकर मिळत नाहीये. आरोहीला खूप टेन्शन आलेलं. परीक्षेला लवकर पोहोचायला पाहिजे. कोणत्या मैत्रिणीचा फोन पण लागत नव्हता. तेवढ्यात एक 4 चाकी गाडी आरोही समोर येऊन थांबली. विंडोमधून आरोहीला गाडीत बसण्यासाठी सांगत तो बोलला. आरोहीनं वाकून पाहिलं तर समर, तिच्या कॉलेजमधला मुलगा, जो तिचा सिनियर होता. समर बोलला, कॉलेजलाच मी पण चाललोय, बस लवकर नाहीतर उशीर होईल. आरोहीला काय करावं सुचत नव्हतं, पण कॉलेजमध्ये लवकर पोचायचं होतं म्हणून ती गाडीत बसली. बसल्यापासून ती हाच विचार करत होती की याच्याशी काय बोलू, याने कशी गाडी थांबवली. तिला माहिती होतं समर कोणत्याच मुलीशी जास्त बोलायचा नाही. त्याची आणि आरोहीची फक्त तोंडओळख होती, एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे. समर दिसायला राजविंडा होता. गोरा पाण, उंच सरळ नाक, अगदी अगदी एखाद्या राजकुमारासारखा देखणा होता. आणि वरून गर्भश्रीमंत होता. तो दिसायला जसं सुंदर ना, तसा स्वभावही चांगला होता आणि मदत करणारा होता. त्यामुळे त्याच्याभोवती नेहमी मुलींचा घोळका असायचा. पण समरला त्यात रस नव्हता. त्याला उगीच त्याला दाखवण्यासाठी पुढे मागे करणाऱ्या मुलींमध्ये काहीच रस नव्हता. त्याला तर सरळ साधी सोजवळ मुलीच आवडायच्या. पण आजपर्यंत तो कोणाच्याही प्रेमात वगैरे पडला नव्हता. आरोहीला हे सगळं माहिती होतं, म्हणून ती विचार करत होती की कधीही न बोलणारा मुलगा आपल्यासाठी कशी काय गाडी थांबवू शकतो. आरोही दिसायला सुंदर या वर्गवारीत जरी बसत नसली तरी डोळे रेखीव आणि बोलके होते तिचे. मधाळ हास्य होतं, लांब सडक केस होते. रंग तिचा सावळा होता, ज्याचा न्यूनगंड तिच्या मनात नेहमी असायचा. त्यामुळे कधीच आत्मविश्वासाने कोणाशी बोलायची नाही. गोरा रंगच सर्व काही असतं असं कुठेतरी तिला वाटायचं. आरोहीचा स्वभाव खूप मनमिळाव, प्रेमळ, संकटसमयी धावून जाणारा असा होता. इतरांसाठी जगणं तिला खूप आवडायचं. आरोही सगळ्या विचारचक्रात असताना कॉलेज आलं आणि ती गाडीतून उतरली. समरला थँक्स बोलली. त्यावर समर म्हणाला, तुला उशीर होऊ नये म्हणून मी लिफ्ट दिली. यात थँक्स वगैरे बोलू नको आणि प्रॅक्टिकलसाठी बेस्ट लक. एवढं बोलून समर गेला आणि आरोहीनं धावत पळत प्रॅक्टिकल रूम गाठली. आरोहीनं मैत्रिणीला सांगितलं की समरनं तिला गाडीतून कॉलेजपर्यंत आणलं, यावर मैत्रिणीचा विश्वासच बसत नाही. ती उगाच आरोहीला समरच्या नावानं चिडवायला लागली. आरोहीनं तिच्याकडे दुर्लक्षच केलं. प्रॅक्टिकल झालं आणि आरोही घरी गेली. दुसऱ्या दिवशी खूप पाऊस होता. आजही आरोहीचं प्रॅक्टिकल होतं. नेहमीप्रमाणे ती बस स्टॉपवर आली आणि तेव्हाच बस निघून गेली. आरोही टेन्शनमध्ये होती. तोच समरची गाडी आली. आज परत समरनं आरोहीला गाडीत बसायला सांगितलं आणि आरोही बसली. गाडीमध्ये छान गाणं लावलेलं होतं, सावन बरसे तरसे दिल. आरोही काहीच बोलली नव्हती. समरनंच पुढाकार घेतला आणि विचारलं, काल प्रॅक्टिकल कसं गेलं. आरोही म्हणाली, चांगलं केलं आणि तू वेळेत पोहोचवलंस म्हणून माझं टेन्शन गेलं. समर म्हणाला, औपचारिकता नको करू आता, मी फार काही मोठं काम नाही केलं. समरने पुढे विचारलं, पावसाचं कोणतं गाणं आवडतं. त्यावर आरोहीनं सांगितलं, पाऊसच खूप आवडतो, त्यामुळे सर्व गाणी माझ्या अगदी फार जवळची आहेत. आता तू लावले ना तेही. अशाच रीतीने दोघे गप्पा मारत कॉलेज कधी आलं त्यांना कळलंच. आता समर अधूनमधून आरोहीला बस नाही मिळाली तर किंवा कधी ठरवून कॉलेजला सोबत घेऊन जायचा. दोघांची छान मैत्री झाली. आरोहीला आश्चर्य वाटायचं की ती कधीच कोणत्या मुलाशी एवढ्या मनमोकळेपणाने बोलली नव्हती, पण समरशी तिचं चांगलं जमत होतं. तिच्या रंगामुळे, तिच्या जो न्यूनगंड होता, त्याने तिला कोणाशी आत्मविश्वासाने मनापासून गप्पा मारून दिल्या नाही. समरशी बोलताना मात्र तिला हे कधी जाणवलंच नाही. समर तिला ती आहे तशीच राहा, सुंदर आहेस असंच म्हणायचा आणि तिचा आत्मविश्वास वाढायचा. त्यामुळे त्यांची मैत्री खूप घट्ट होती. दोघांनाही पाऊस खूप आवडायचा. पावसावर दोघेही कविता करायचे आणि एकमेकांना वाचून दाखवायचे. पावसात फिरणं आणि कविता करणं हा दोघांचा छंदच जणू. फोनवर तासनतास बोलायचे. कॉलेजमध्ये गॅदरिंग होतं. आरोही भरतनाट्यम शिकलेली.
समरला फार वाटायचं की तिने गॅदरिंगमध्ये सहभाग घ्यावा, पण आरोहीला वाटायचं तिला कोण बघणार ना. तिचा रंग सावळा असल्यामुळे तिचा डान्सही कोण बघणार नाही. पण समरनं त्याची शपथ घातल्यावर ती भाग घ्यायला तयार झाली आणि तिनं ती स्पर्धा जिंकली सुद्धा. तिचा पहिला नंबर आला. आरोही खूप खुश होती. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये साडी डे होता. आरोही तयार होऊन बस स्टॉपवर आली तर समर तिच्या आधीच तिथे हजर होता. गुलाबी रंगाच्या साडीमध्ये आरोहीचं सौंदर्य खुलून दिसत होतं. एक क्षण समर आरोहीला बघतच राहिला. आरोहीनं खुणावलं की जायचंय ना कॉलेजला. तेव्हा तो भानावर आला. अर्थातच समर तिच्या प्रेमात पडलेला, पण आरोहीच्या मनात काय होतं हे त्याला माहिती नव्हतं. आज तो आरोहीला प्रपोज करणारच होता. संध्याकाळी कॉलेज सुटल्यावर खूप पाऊस सुरू झाला, त्यामुळे समर तयारच होता आरोहीला घरी सोडायला. आरोही नेहमीप्रमाणे गाडीमध्ये बसली. समोर लाल गुलाबांचा पुष्पगुच्छ होता. आरोहीने विचारलं, कोणासाठी? तर ते तुझ्याचसाठी आहे असं समरनं सांगितलं. तिने पुष्पगुच्छ हातात घेतला तर त्याखाली एक ग्रीटिंग होतं जे समरनं स्वतः हातानं बनवलेलं. कुतूहलानं आरोहीनं ते उघडलं. आतमध्ये समर आणि तिचे फोटो होते आणि समरने त्यातच लिहिलं होतं की तू जशी आहेस तशीच खूप सुंदर आहेस आणि मला खूप आवडतेस. माझ्यासोबत 7 जन्माचं नातं सोडशील का? आरोहीला धक्का बसला ते वाचून. तिने कधीच समर तिला प्रपोज करायला असा विचारच केला नव्हता, कारण तिच्या आणि समरच्या परिस्थितीमध्ये खूप तफावत होती. ती मध्यमवर्गीय कुटुंबातली होती तर समर खूप श्रीमंत होता. समर दिसायला राजकुमार होता तर ती स्वतःला त्याच्यासमोर दासीचंही स्थान देऊ इच्छित नव्हती. आरोहीनं तेव्हाच त्या गोष्टी त्याच्यासमोर ठेवल्या आणि म्हणाली, आपल्यातील हे अंतर नाही पार होऊ शकत. मलाही तू खूप आवडतोस, पण मी मनातच हे ठरवलेलं, कारण मी तुझी नाही होऊ शकत. तेवढी योग्यता नाही माझी. समरने शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि म्हणाला, तुझ्या रंगरूपावर मी प्रेम नाही करत. तू माणूस म्हणून जशी आहेस त्या माणसावर मी प्रेम करतो. तुझ्यातल्या बाह्यरूपावर नाही. मी तुझ्या अंतर्मनावर प्रेम करतो. मी पहिल्यांदा तुला आमच्या वृद्धाश्रमात पाहिलं तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो. तिथे तू प्रत्येक रविवारी त्या आजी आजोबांना भेटायला, गोष्टी सांगायला, त्यांना काय हवं नको ते विचारायला येतेस. माहिती आहे मला. रोज गरिबांच्या मुलांना शिकवायला जातेस, तेही फुकट, हे पण माहिती आहे मला. तू खूप प्रेमळ आहेस आणि कोणाला संकटात नाही बघू शकत. तुझ्यातल्या या माणुसकीवर या प्रेमावर मी प्रेम करतो. तू मला आहेस तशी हवी आहेस, 7 जन्म. मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. आजच्या दुनियेत जिथं मुली स्वतःच्या सौंदर्यालाच महत्त्व देतात तिथे तू फक्त इतरांसाठी जगतेस. त्यांच्या आनंदाने तुझ्या चेहऱ्यावर हास्य खुलतं. अशा गोड मुलीशी मला लग्न करायचंय. आरोहीच्या डोळ्यात यावेळी फक्त अश्रू असतं. तिला आज कळतं की रंगच सर्वस्व नाही. माणसं म्हणून पण तिची दखल कुणीतरी घेतलीये आणि तिला त्याला गमवायचं नसतं. त्या बरसणाऱ्या पावसाच्या साक्षीने ती त्याला होकार देते. आज दोघेही पावसात चिंब भिजतात आणि कधीही वेगळं न होण्याची शपथ घेतात. दोघे खूप खुश असतात. दिवसांमागून दिवस जातात तसं प्रेम अजूनच बहरत जातं. प्रत्येक पावसात दोघांच्या प्रेमाचा रंग अजून गहिरा होत जातो. दोघांचं कॉलेज संपतं. घरी लग्नाबद्दल बोलतात. अर्थातच समरच्या घरून विरोध होतो, पण तो त्याचा हट्ट सोडायला तयार नसतो, त्यामुळं त्याच्या घरचे शेवटी तयार होतात. आरोहीच्या घरी मात्र आनंदाचं वारं पसरलेलं असतं. सगळे खूप खुश असतात. आरोही आणि समर पण भविष्याची स्वप्न बरंगवत असतात. एक दिवस पाऊस बरसत असतो आणि दोघांनाही वाटतं फिरायला जावं. याच पावसाने त्यांना एकत्र आणलेलं असतं. दोघेही मस्त फिरायला जातात. दोघांच्याही आनंदाला पारावार उरत नसतात. अचानक समरची गाडी ट्रकला जाऊन धडकते आणि दोघेही तिथेच बेशुद्ध होतात. आजूबाजूचे लोक त्यांच्या घरी कळवतात आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेतात. काही वेळाने समरला शुद्ध येते. त्याच्या डोक्याला दुखापत झालेली असते, पण फारशी गंभीर नसते. तो बोलू चालू शकत होता. शुद्धीवर येताच त्यानं आरोहीबद्दल विचारलं. आरोही जिथं असते तिथे त्याला घेऊन जातात. समर तिच्या हातावर हात ठेवतो आणि त्याच्या स्पर्शाने आरोही शुद्धीवर येते. ती उठायचा प्रयत्न करते. पायाची हालचाल करते आणि तिला जाणवतं की तिचा एक पाय नाही. तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती खूप खचते. समरची नजरानजर पण ती करू शकत नव्हती. समरला डॉक्टरांनी आणि घरच्यांनी याची कल्पना आधीच दिली होती. त्यालाही मोठा धक्का बसलेला, पण त्यानं त्यातून स्वतःला सावरलं. आता त्याला आरोहीला सावरायचं होतं. आरोही खूप आक्रोश करते. समरला बोलते, तू जा निघून, तुझं आयुष्य जग. माझ्याकडे आता तुझ्याशी लग्न करायला काहीच नाही राहिलं रे. मी अशी तुझी होऊ शकत नाही. तुझं आयुष्य माझ्यामुळे उद्ध्वस्त नको करू. समर म्हणतो, तू कालही माझीच होतीस आणि आजही माझीच आहेस. उद्याही माझीच राहशील. मी प्रेम तुझ्या मनावर केलं,
या शरीराला झालेले घाव आपण दोघेही मिळून भरून काढू, पण तुझ्या मनापासून मला वेगळं करू नको. तुझ्यातल्या माणसावर मी प्रेम केलं आणि तू मला तशीच हवी आहेस. मी आणि तू कधीच वेगळे होऊ शकणार नाही. तो रंगाचा न्यूनगंड, ती गरीब श्रीमंतीची दरी आणि आज आलेले हे अपंगत्व, यातली कोणतीच गोष्ट तुला आणि मला वेगळं नाही करू शकणार. या गोष्टी फार दुय्यम आहेत ग. माझ्यासाठी तू आणि तुझं प्रेम हाच जगण्याचा आधार आहे. आज तुझ्याऐवजी माझ्यावर अशी परिस्थिती ओढवली असती तर तू गेली असतीस का मला सोडून? नाही ना, मीही नाही जाणार. तुझा होतो, आहे आणि राहणार. आरोही हे ऐकून त्याचा हात हातात घेते आणि म्हणते, मी ही कसलीही परिस्थिती आली तरी तुला कधी सोडून नाही जाणार. बाहेर धोधो पाऊस पडत असतो आणि समर आरोहीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो. या पावसाच्या साक्षीने ते पहिल्यांदा भेटले, पहिल्यांदाच प्रेमाची कबुली दिली आणि त्याच पावसाच्या साक्षीने आज 7 जन्मांसाठी ते एक झाले. धन्यवाद.